Good morning, everyone. Kindly switch on your cameras. Am I audible? आवाज येतोय माझा? आवाज येतोय सर्वांना? Yes, sir. Okay. Okay, we are going to start with the new topic today, right? So, sharing the presentation with you. It is regarding the personality. त्यामध्ये काही स्पेसिफिक पॉइंट्स आहेत की जे आपल्याला इम्पॉर्टंट असतील. We will discuss about that. Just for a minute. Okay. So this is the presentation, personality development. Okay. We are going to have 2 sessions for this. Okay. Half portion we will complete today and next will be in the next session. See, as a personality, as I'm telling you, we always say, right? The personality should be good. The personality should be nice for each person, right? Whether it is in the professional world or personal level. कोणत्याही पर्सनल ठिकाणी आपण असो किंवा कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये आपण जॉब करत असो, आपली पर्सनॅलिटी आपण खूप वेळा म्हणतो की यांची पर्सनॅलिटी खूप चांगली आहे, आपली पर्सनॅलिटी अशी असली पाहिजे, आपण बरेच वेळा असं म्हणतो. बट व्हॉट दी पर्सनॅलिटी मीन्स ऍक्च्युली, राईट? It is only the look or the posture of your body, or how you look, how your height is, everything, or is it something different? Okay, या व्यतिरिक्त काय असू शकतं आपल्या पर्सनॅलिटी मध्ये, यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ओके, द फर्स्ट प्रेझेंटेशन स्लाइड इज टू ब्रेक द शायनेस. कोणतीही पर्सनॅलिटी, कोणत्याही व्यक्तीची पर्सनॅलिटी जेव्हा एनहान्स करायची असते, चांगल्या लेवलची करायची असते, तेव्हा आपण शायनेस दूर ठेवावा लागतो आपल्याला. तेव्हा आपल्याला शायनेस म्हणजे काय, लाज वाटणे एखाद्या गोष्टीची, राईट? आपण भीती बाळगतो किंवा आपल्या मनात काहीतरी शंका असते आपल्या स्वतःबद्दलच, आपल्याला कॉन्फिडन्स नसतो आपल्यावर, म्हणून आपण लाजतो, राईट? सी, ऍज वी आर डिस्कसिंग सिन्स लॉंग टाइम, आय एम ऑलवेज टेलिंग यू टू बी कॉन्फिडंट, डोंट बी शाय. कोणत्याही गोष्टीमध्ये असं लाजू नका किंवा घाबरू नका, काही प्रॉब्लेम नाही. वेन एव्हर आय एम टेलिंग यू, जसं मी तुम्हाला सांगत असतो की तुम्ही बोलत चला, विचारत चला, डाऊट असेल तर कॅमेरा ऑन ठेवत चला. हे रिझन्स काय असतं यामध्ये? इट इज द पार्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी. फॉर एक्झाम्पल, द पर्सन हु इज लाईव्ह ऑन कॅमेरा, हु इज विलिंग टू आस्क क्वेश्चन्स, असे व्यक्ती जास्त त्यांना प्रायोरिटी दिली जाते लाईफमध्ये. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर समजा एखादा टीचर आहे, आपलं त्यांच्याशी बोलणं चालू आहे ऑनलाईन, whenever we are on camera, the impression is at a highest level. Whenever we are off the camera, we cannot judge the person in front of us. कारण की जेव्हाही तुमचे इंटरव्ह्यूज पण होणार आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं, whenever you will be having your interviews, at that time without camera your selection is not possible. Everything is checked, right? So in camera the personality blooms out, किंवा ती चांगल्या प्रकारे दिसते, चांगल्या प्रकारे समजतं आपल्याला पुढच्या व्यक्तीबद्दल. सो ब्रेकिंग दी शायनेस मीन्स व्हॉट? लाज जी आपल्याला कोणत्याही गोष्टीची वाटते, भीती वाटते, त्याला ब्रेक करायचंय आपल्याला. खास करून 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दी फर्स्ट वन इज द डान्सिंग डायमंड्स. डान्सिंग डायमंड्स मीन्स, सी, एज आय एम टेलिंग यू ऑलवेज, इन कम्युनिकेशन स्किल्स ऑल्सो वी हॅव डिस्कस दॅट, की आपण जेव्हाही एखादी गोष्ट बोलतो, whenever we are practicing something about our speech or about anything, whenever we are practicing something, आपल्याला जेव्हा पब्लिक समोर जायचं असतं तेव्हा आपण मिरर प्रॅक्टिस करतो, राईट? whenever we are having a mirror practice, at that time it helps us a lot. Because why? Because mirror is, there is no dilution in the feedback of mirror. एखाद्या व्यक्तीला जर आपण फीडबॅक विचारला तर तो डायल्यूट होऊ शकतो, त्यांच्याकडनं आपल्याला खोटा पण फीडबॅक येऊ शकतो. बट
मिरर समोर जेव्हा आपण उभे असतो तेव्हा आपल्याला एक्झॅक्टली समजतं की आपण कशी परफॉर्म करत आहोत. सिम्पल. So that is called as mirror practice. In this, to break the shyness, dancing diamond is a kind of activity which needs to be done. What we do in this activity? आपण मिरर समोर अशी काहीतरी वेगळी ऍक्टिव्हिटी करतो की ज्यामध्ये आपण आपण फ्रीली ऍक्ट करतो. त्यामध्ये इन फ्रीनेस आपण डान्स करू शकतो, आपण स्पीच देऊ शकतो, आपण काही पण अशी ऍक्टिव्हिटी करतो की ज्यामुळे आपल्याला लाज वाटणं आपण अवॉइड करायला लागतो, आपण कम्फर्ट फील करायला लागतो. अशी ऍक्टिव्हिटी करणं खूप गरजेचं आहे. बरेच मोठे मोठे सेलिब्रिटी असू द्या किंवा ज्यांना भीती असते ना बोलण्याची, स्टेजवर जाण्याची, ते सुद्धा ही ऍक्टिव्हिटी करतात. The people practice this activity because in front of mirror we exactly come to know how we are looking and how we are performing. That's it. That is why this activity is very very important for you. Communication skills असू द्या. Communication skills of course is a part of your personality, right? So communication skill enhance करायचे असतील, public speaking enhance करायची असेल, one to one connection enhance करायचं असेल, the discussion between two people, at that time the dancing diamond activity or the mirror practice in short is very very important. हे खरंच लक्षात असू द्या, हे प्रॅक्टिस करत चला. ओके. नेक्स्ट इज टॉकिंग टू द स्ट्रेंजर्स. सी मेनी टाइम्स इट happens that as a person we always feel shy to ask someone about something. Okay. For example, you are standing at a bus stand, you want to ask the timing of the bus. यू विल फील शाय. तुम्हाला कधी कधी लाज वाटेल, कसं विचारू, विचारू की नको विचारू, किंवा तुमच्या आजूबाजूला 3-4 लोक उभे आहेत, त्यांना विचारायचं असेल तुम्हाला की ही बस कधी येणार आहे किंवा अशी इन्फॉर्मेशन विचारायची असेल, तर बऱ्याच वेळा आपल्याला ना जे अनोळखी लोक असतात ना त्यांच्याशी बोलायला लाज वाटते, आपण अनकम्फर्ट फील करतो. बट यू शुड हॅव अ प्रॅक्टिस, यू शुड फील गुड टू टॉक टू स्ट्रेंजर्स. आपण कम्फर्ट झोनच्या बाहेर येणं खूप गरजेचं आहे. कम्फर्ट झोन म्हणजे काय, की आपल्याला जे स्पेसिफिक चांगलं वाटतं तेच आपण करणार आहे. आपल्याला ज्यामध्ये भीती वाटते किंवा लाज वाटते आपण ते करणारच नाही. सिम्पल. दॅट इज कॉल्ड एज दी कम्फर्ट झोन. सो कमिंग आउट ऑफ द कम्फर्ट झोन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. त्यामुळे अनोळखी व्यक्तींशी, समजा तुम्ही पब्लिक प्लेसला आहात, तुम्हाला काही डायरेक्शन विचारायची आहे, तुम्हाला बसचे टायमिंग्स विचारायचे, तुम्हाला कोणाशीही काहीतरी बोलायचं असेल, तर त्यामध्ये भीती बाळगण्यासारखं काहीच नाही. अँड द बेस्ट reason for enhancement of your personality is the last point, shifting from your self focused attention. म्हणजे काय shifting from self focused attention? It means that की आपण प्रत्येक वेळा असं इमॅजिन करतो की आपलं काही चुकू शकतं, बोलताना आपण काही चूक करू शकतो, किंवा मी जर विचारलं तर मी वेगळं काहीतरी बोललं तर माझ्याकडनं चूक जर झाली तर बाकीचे मला हसतील, मला नाव ठेवतील. आपण या सगळ्या प्रकारच्या भीती आपल्या मनामध्ये ठेवतो. अँड बिकॉज ऑफ दॅट व्हॉट हॅपन्स, दी कॉन्फिडन्स लेवल ऑफ अन इंडिव्हिज्युअल डिक्रीजेस. जेव्हाही तुम्ही एखाद्या गोष्टीची भीती बाळगाल, सिंपल आहे, व्हेरी सिंपल, तुम्हाला कोणत्याही गोष्टीची जेव्हा भीती वाटायला लागते तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स एकदम लो लेवलला येतो. कोणतीही गोष्ट असू द्या. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इमॅजिन करा की तुम्ही कुठे घाबरलेले असाल, तुम्हाला कुठेतरी जाण्याची किंवा काही बोलण्याची भीती जर वाटली असेल, तर तिथे तुमचा कॉन्फिडन्स लेवल खूप खाली आलेला आहे. बिकॉज वेन एव्हर यू आर नॉट ऍट अ कॉन्फिडंट लेवल, देन यू कॅनॉट परफॉर्म इन परफेक्ट वे. आणि याचं रिझन हे, याचा एक मोठा सेंटेन्स हा आहे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी की नो वन इज परफेक्ट इन दिस वर्ल्ड. खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्वतःला असं समजताय की तुमच्याकडनं चूक होणार आहे किंवा तुमच्याकडनं काही चुकू शकतं. तुम्ही असं का इमॅजिन करताय की समोरची व्यक्ती एकदम 100% परफेक्ट आहे किंवा तुमच्या आजूबाजूचे लोक सगळेच 100% परफेक्ट नाहीये. तुम्हाला जर स्वतःला इम्प्रोव्हाइज करायचं असेल लाईफमध्ये ऍज अ पार्ट ऑफ पर्सनॅलिटी, तुम्हाला जर तुमची पर्सनॅलिटी ग्रो करायची असेल, देन द बेस्ट सेंटेन्स टू कीप इन युअर माइंड इज दॅट नो वन इज परफेक्ट इन दिस वर्ल्ड. कोणीच परफेक्ट नसतं. तुम्ही ज्यांच्याशी बोलताना त्यांच्याकडनं पण चुका झालेल्या असतात, ते पण कधी ना कधी तुमच्या लेवलला होते. असं नका समजू की जन्मतः कोणीतरी एकदम हाय लेवलची पर्सनॅलिटी घेऊन येतात. एव्हरीवन डेव्हलप्स दॅट पर्सनॅलिटी.
इन लाईफ, राईट? ती आपल्याला डेव्हलप करायची असते. सिम्पल. काही व्यक्तींना वातावरण भेटतं आजूबाजूला डेव्हलप करण्यासाठी खूप चांगलं, काही व्यक्तींना नाही भेटत. दॅट कॅन बी द डिफरन्स. तो डिफरन्स असू शकतो की एखादे खूप अशा ठिकाणी आहेत, अशा सराउंडिंग मध्ये आहेत की त्यांना सपोर्ट नाही भेटत आहे स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करायला, त्यांच्याकडे तसे टूल्स नाहीये, त्यांच्याकडे तशी सुविधा नाहीये त्यांच्या घरी. बट इट्स ओके, इट इज जस्ट अ पार्ट ऑफ युअर लाईफ. बट तुम्हाला जर तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल तर ही गोष्ट 100% लक्षात असू द्या, कोणीच परफेक्ट नसतं. प्रत्येक जण चुका करतो, प्रत्येक जण शिकत शिकत पुढे जातो. दॅट्स इट. सो डोंट बी अफ्रेड ऑफ एनिथिंग. कोणत्या गोष्टीबद्दल भीती नका बाळगू कधीच. मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय, तुम्हाला जर स्वतःला खरंच इम्प्रोव्हाइज करायचं असेल लाईफमध्ये, खरंच जर तुम्हाला काहीतरी अचीव्ह करायचं जर तुमचं स्वप्न असेल, तर ही गोष्ट लक्षात ठेवा की कोणीच या जगात परफेक्ट नाहीये. त्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाहीये कोणत्या गोष्टीमध्ये. ओके. डोंट गेट युअर सेल्फ बॉटल्ड. हा सेंटेन्स मी एकदम बोल्ड मध्ये टाकलेला आहे, हे बघा. डोंट गेट युअर सेल्फ बॉटल्ड. फॉर एक्झाम्पल, समजा मी एखादी बॉटल तुमच्या समोर दाखवली, राईट? तुम्हाला दाखवली. ती बॉटल एकदम डार्क कलरची आहे, त्याच्या आत काय ठेवलेलं आहे हे माहितच नाहीये तुम्हाला. तुम्ही ओळखू शकणार आहे का त्या बॉटलमध्ये काय आहे? मी जर तुम्हाला बॉटल दाखवली फक्त, राईट? नाही समजणार आहे तुम्हाला. डोंट गेट युअर सेल्फ बॉटल्ड म्हणजे याचं मिनिंग असं की तुमच्या ज्या क्वालिटीज आहे ना त्या बंद बॉटल सारख्या नका ठेवू, की ज्या दिसणारच नाहीये बाहेरच्याला. दॅट नो वन विल आयडेंटिफाय इट. इट इज ऑफ नो यूज. त्याचा काहीच उपयोग नाही. तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी, तुमचे गुण, तुमचे पोटेन्शियल्स, तुमची ऍबिलिटी ही दाखवायची जर असेल तर तुम्हाला ती बॉटल उघडावी लागेल स्वतःची, म्हणजे स्वतःचं झाकण उघडावं लागेल. तुम्ही जर स्वतःला बंद करून ठेवलेलं असेल तर कितीही टॅलेंट तुमच्यामध्ये असू द्या, व्हॉट एव्हर टॅलेंट यू माइट बी हॅव्हिंग, दॅट इज ऑफ नो यूज अनलेस अँड अंटिल यू ओपन युअर शॅकल्स, यू ओपन युअर बॉटल. सिम्पल. तुम्ही जर बंद झालेले असाल तर त्याचा काहीच उपयोग नाहीये लाईफमध्ये. बरेच स्टुडंट्स मी असे बघितलेले की ते स्वतः खूप त्यांच्यामध्ये पोटेन्शियल असतं, खूप चांगली ऍबिलिटी असते, बट कोणत्या तरी गोष्टीची भीती बाळगणं, त्यांना ती चांगल्या प्रकारची सराउंडिंग न भेटणं, या गोष्टींमुळे त्यांचं टॅलेंट बाहेरच येत नाही. बरेच स्टुडंट मी बघितलेले, बरेच. तर तुम्ही त्यातले नका बनू. सिम्पल. लाईफ हॅज गिवन यू समथिंग टू अचीव. तुमच्याकडे जर पोटेन्शियल असेल, तुम्हाला जर खरंच पुढे जाण्याची इच्छा असेल लाईफमध्ये, तर हे लक्षात असू द्या, कोणीच परफेक्ट नाहीये. आणि तुम्ही जर तुमचं पोटेन्शियल लपून जर ठेवलं, तुम्ही जर बाहेरच नाही आले त्या कम्फर्ट झोन मधून, तर तुम्ही तशीच राहू शकता. सो ओपन युअर माइंड अँड थिंक ऑन इट इन रिलॅक्स्ड वे. निवांत एखाद्या दिवशी तुम्हाला वेळ जर भेटला तर हा विचार नक्की करा की तुम्ही जर तुमचं पोटेन्शियल बाहेर नाही काढलं, तुमचं टॅलेंटच तुम्हाला जर जगाला नाही दिसलं तर त्याचा उपयोग नाही होणार. कीप दॅट इन माइंड. ओके. सो शायनेस ब्रेक करा, लाजू नका. लाजलं तर संपलं. लाजणाऱ्या व्यक्तींना कोणीच प्रिफर करत नाही, हे लक्षात असू द्या. सिम्पल. मी फक्त सांगणार आहे तुम्हाला, खूप वेळा सांगणार आहे. दोनच्या ऐवजी मी 10 वेळा सांगेल तुम्हाला, बट आय कॅनॉट फोर्स यू, राईट? मी तुम्हाला फोर्स नाही करू शकत, बट ऍक्च्युली आय एम टेलिंग यू दी राईट थिंग. लाजणं सोडून द्या. ओके. गिफ्ट युअर सेल्फ दी सेल्फ कॉन्फिडन्स. स्वतःत सेल्फ कॉन्फिडन्स बूस्ट जर करायचा असेल तर या 4 गोष्टी लक्षात ठेवा. देर आर दी 4 पॉइंट्स इन इट. दी SOA टेक्निक. दी SOA टेक्निक. SOA टेक्निक मीन्स व्हॉट? स्टेटमेंट ऑफ अचिव्हमेंट. स्टेटमेंट ऑफ अचिव्हमेंट, दॅट इज कॉल्ड एज SOA टेक्निक. यामध्ये असं असतं की वेन एव्हर यू आर फिलिंग ऑकवर्ड, whenever you are feeling low in your confidence, at that time remember few things of your life. Whenever you have done a good job, तुमच्या आयुष्यामध्ये ऍज अ स्टुडंट असू द्या, ऍज अ बहीण असू द्या, ऍज अ भाऊ असू द्या, ऍज अ मुलगी मुलगा असू द्या, तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या मित्र परिवारासाठी, सोसायटीसाठी किंवा तुमच्या स्टडीजमध्ये किंवा स्पोर्ट्समध्ये कधी ना कधी काहीतरी कुठे ना कुठे चांगलं केलेलं असेल आतापर्यंत. यू माइट हॅव डन समथिंग गुड इन ऑल दिस ओकेजन्स. तर ती गोष्ट रिमाइंड करा, ती गोष्ट आठवा. दिस इज कॉल्ड एज सेल्फ स्टेटमेंट ऑफ अचिव्हमेंट टेक्निक.
ही गोष्ट काय सांगते, की तुम्ही जेव्हाही स्वतःला कमी समजता ना, तेव्हा तुम्ही ती गोष्ट आठवा की जेव्हा तुम्ही खूप चांगलं काहीतरी परफॉर्म केलं होतं आणि लोकांनी तुम्हाला अप्रिशिएट केलं होतं, लोकांनी तुमची तारीफ केली होती. यामुळे काय होणार आहे, बिकॉज ऑफ दिस द कॉन्फिडन्स विल बूस्ट, बिकॉज यू नो दॅट यू कॅन डू समथिंग व्हेरी गुड. तुमच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे हे तुम्हाला जाणवेल त्यावेळेस, की तुम्ही खरंच काहीतरी चांगलं केलेलं आहे. लोकांसाठी असू द्या, स्वतःसाठी असू द्या, यू हॅव डन अ गुड जॉब. सो जेव्हाही तुम्हाला भीती वाटेल एखाद्या गोष्टीची, एखादी गोष्ट परफॉर्म करण्याची, तेव्हा अशा काही इव्हेंट्स, असे काही मुवमेंट्स लक्षात आणा, रिमाइंड करा स्वतःला, की जेव्हा तुम्ही खूप चांगलं परफॉर्म केलं होतं. दिस इज व्हेरी गुड टेक्निक टू एनहान्स द कॉन्फिडन्स ऑफ युअर लाईफ ऍट दॅट सिच्युएशन. एस्पेशली whenever you are going to interview, just imagine तुम्ही किती चांगलं कधीतरी परफॉर्म केलं होतं कॉलेजमध्ये. कधी तुमचा इव्हेंट असेल, कधी तुमचं ग्रुप डिस्कशन असेल, तुम्हाला तुमची तारीफ केली होती शिक्षकांनी. यू इमॅजिन दॅट. इट विल एनहान्स युअर कॉन्फिडन्स. दॅट्स इट. ओके, दॅट इज कॉल्ड द स्टेटमेंट ऑफ अचीवमेंट टेक्निक. नेक्स्ट इज द एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल. External locus of control means many times it happens that we depend on the external factors. आपण आपल्या आजूबाजूच्या सराउंडिंगवर खूप डिपेंड होऊन जातो परफॉर्म करताना. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर थिंकिंग दॅट आय एम टॉकिंग टू समवन, तुम्ही एका टीचरशी बोलताय, तुम्हाला आता भीती वाटायला लागलीये की मी चांगलो दिसतोय की नाही, किंवा मी चांगली दिसते की नाही, मी व्यवस्थित बोलतोय की नाही, एम आय डुईंग गुड, माझ्याकडनं काही चूक झाली तर काय, माझी पर्सनॅलिटी चांगली वाटते की नाही, मला हे जर क्वेश्चन विचारले तर मला जमेल की नाही. आपण खूप साऱ्या गोष्टींचा विचार करतो, की असं झालं तर काय, तसं झालं तर काय. आपण आपल्या लुक्स बद्दल टेन्शन घेतो, आपण आपल्या अपिअरन्स बद्दल टेन्शन घेतो. बाकीचे जे इम्पॉर्टंट फॅक्टर्स असतात, बाकीचे जे इम्पॉर्टंट गोष्टी असतात त्या बाजूला राहतात आणि आपण वेगळंच इमॅजिन करत चालतो. दॅट इज कॉल्ड ॲज द एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल. वी थिंक ऑफ सराउंडिंग टू मच. गरजेपेक्षा जास्त आपण सराउंडिंगचा खूप जास्त विचार करतो. अँड दॅट इज नॉट अ गुड थिंग. हे चुकीचं आहे. जे महत्वाचं आहे, ज्या गोष्टीसाठी तुमच्यात पोटेन्शियल आहे, ती तुम्ही आरामात दाखवा, बिनधास्त करा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि बाकीच्या सराउंडिंगवर बिलकुल डिपेंड नका राहू. हे काय म्हणतील किंवा ते काय म्हणतील, डोंट थिंक ऑन दॅट. ऍज आय टोल्ड यू, द मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स वॉज दॅट की नो वन इज परफेक्ट. दॅट्स इट. ओके. थर्ड वन इज बिल्डिंग द RIR. RIR, that is responsibility, instinct, and realization. Building the RIR. R means responsibility, I means instinct, and R means realization. What does it mean? Responsibility for the decisions. तुमच्या लाईफमध्ये जे पण काही घडत आहे, तुमच्या लाईफमध्ये जे पण काही डिसिजन्स होत आहे, जे पण रिझल्ट येत आहे, त्याची जबाबदारी तुम्ही पूर्णपणे स्वतःवर जेव्हा घ्याल, you are only the responsible person for that. Whenever you will think of that, it means that you are a mature person. जेव्हा तुम्ही हे समजून घ्याल ना, की तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय, नशिबाचा भाग वेगळा असतो, दॅट इज ओके. बट बऱ्याच सिच्युएशन्स आपल्यामुळेच उद्भवतात आपल्या आयुष्यामध्ये. वी आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. अँड व्हॉट एव्हर इज हॅपनिंग विथ अस, वी आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. सो हे लक्षात असू द्या, जेव्हाही तुम्ही जबाबदारी घ्याल तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या डिसिजन्स बद्दल, तुमच्या लाईफमध्ये जे काही घडतंय त्याबद्दल, तेव्हा तुम्ही मॅच्युरिटी लेवलला क्रॅक कराल. ओके, हे लक्षात असू द्या. टेक द रिस्पॉन्सिबिलिटी व्हॉट एव्हर इज हॅपनिंग विथ यू. इफ यू आर इन दी सर्कल ऑफ गुड पीपल, तुमच्यासोबत चांगलंच होणार आहे. इफ यू आर इन दी सर्कल ऑफ बॅड पीपल, तुमच्यासोबत वाईटच होण्याचे चान्सेस वाढणार आहे. सिम्पल. सो बी रिस्पॉन्सिबल फॉर युअर लाईफ. सेकंड इज द इन्स्टिंक्ट ऑफ ट्रस्टिंग युअर सेल्फ. तुमच्यामध्ये ती गट फिलिंग पाहिजे, स्वतःवर भरोसा पाहिजे, की हो, आय कॅन डू समथिंग गुड. तुम्ही जर स्वतःलाच जर कोसत असाल, तुम्ही जर स्वतःलाच जर नाव ठेवत असाल, तुम्ही जर स्वतःलाच कमी समजत असाल, देन डोंट एक्सपेक्ट एनीवन टू ट्रस्ट इन यू. डोंट एक्सपेक्ट एनीवन, बिकॉज जर तुम्हालाच जर तुमच्यावर भरोसा नाहीये, डोंट एक्सपेक्ट पीपल टू ट्रस्ट ऑन यू, टू हॅव अ ट्रस्ट ऑन यू. सिम्पल. तर बाकीचे कसं भरोसा ठेवणार आहे? सो इन्स्टिंक्ट तुमची चांगली असणं खूप गरजेचं आहे. हॅव अ ट्रस्ट ऑन युअर सेल्फ. तुमच्यावर भरोसा ठेवा, स्वतःवर भरोसा ठेवा.
ते खूप महत्वाचं आहे. अँड रिअलायझेशन ऑफ समथिंग गुड गोइंग टू हॅपन. जेव्हाही तुम्ही कॉन्फिडंट असतात, जबाबदारी घेतात लाईफमध्ये अँड स्वतःवर भरोसा ठेवतात, तेव्हा तुमच्या लाईफमध्ये काहीतरी चांगलं घडेल याचं रिअलायझेशन तुम्हाला होण्यास सुरुवात होते. The realization begins that you start imagining that something good is going to happen with you. That is called as realization. So या तीन गोष्टी खूप महत्वाच्या लक्षात असू द्या. The RIR. And last one is to enhance your self-confidence, try to break the bigger targets into the small goals का जे अचिव्हेबल असतील, जे तुम्हाला इझी असतील अचीव्ह करण्यासाठी, सिम्पल. कारण की जेव्हाही एखादा मोठं टार्गेट येतं ना तुमच्यासमोर, तुम्हाला भीती वाटू शकते की हे कम्प्लीट होईल की नाही होणार, व्हॉट शुड आय डू, हे जमेल का मला, ऑल दोज थिंग्स. बट जेव्हाही तुम्ही ते मोठं टार्गेट छोट्या छोट्या गोल्स मध्ये कन्वर्ट कराल, ऍट दॅट टाइम यू विल रिअली फील कम्फर्टेबल ऑफ युअर सेल्फ. तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल खूप चांगलं फील होईल. सो ब्रेकिंग द बिग टार्गेट्स इंटू स्मॉल वन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. ओके, सो दिस वॉज गिफ्टिंग द self-confidence, okay, to yourself. The SOA technique, the statement of achievement, then it was the external locus of control. That means you should not depend on the external factors while performing. बाकीच्या दुनियेचा विचार नका करू, तुम्ही तुमचा परफॉर्मन्स चांगला ठेवा. थर्ड इज बिल्डिंग दी RIR, जबाबदारी घेणं, स्वतःवर भरोसा ठेवणं आणि रिअलाइज करणं की तुमच्या लाईफमध्ये खरंच काहीतरी चांगलं होणार. दॅट इज द मॅनिफेस्टेशन ऑफ हॅपनिंग समथिंग गुड. त्याला आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन नावाची कन्सेप्ट तुम्ही वाचली असेल ना कधीतरी, लॉ ऑफ अट्रॅक्शन, राईट? कधीतरी तुम्ही ऐकलं असेल, कधीतरी सर्च करा गुगलवरती. इट इज व्हेरी गुड कन्सेप्ट. तर त्याचा तो पार्ट असतो रिअलायझेशन. आपण त्याबद्दल पण शिकणार आहोत, राईट, इन द लास्ट सेशन. ओके, अँड ब्रेकिंग द बिग टार्गेट्स इंटू स्मॉलर गोल्स. ओके, सो दिस वॉज गिफ्टिंग युअर सेल्फ द सेल्फ कॉन्फिडन्स. समजलंय सर्वांना? अंडरस्टूड टिल नाउ? समजतंय? अंडरस्टूड? समजलंय? काहीतरी तर रिप्लाय देत चला. असं बऱ्याच वेळा होतं ना की आपण मीटिंग जॉईन करतो आणि फोन ठेवून देतो कुठेतरी. कमीत कमी यावरनं रिअलाइज होतं की हो, पार्टिसिपंट्स आहे. बऱ्याच वेळा आपण इंटरेस्टेड नसतो. बट इट डिपेंड्स ऑन यू, राईट? ऍज आय एम टेलिंग यू ऑलवेज, माय रिस्पॉन्सिबिलिटी इज दॅट आय शुड टीच यू इन राईट वे. माझी जबाबदारी किंवा माझं कर्तव्य मला पूर्ण करणे. द डिसिजन इज ऑन यू, हाऊ मच डेडिकेशन यू वॉन्ट टू हॅव इन युअर लाईफ. आणि ते तुमच्याच लाईफमध्ये रिफ्लेक्ट होणार आहे, राईट? तुम्ही जर चांगल्या प्रकारे डेडिकेट असाल, तुम्हाला जर रिअली इम्प्रुव्हाइज करायचं असेल स्वतःला, तर इट्स व्हेरी गुड थिंग. इफ नॉट, देन इट्स ओके. आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम इन दॅट, राईट? ओके, नेक्स्ट स्लाइड इज listening better. Whenever improvisation comes into your personality, at that time the most important part is to listen in right way and in proper way. जोपर्यंत तुमच्यात ऐकण्याची क्षमता येत नाही, जोपर्यंत तुमची लिसनिंग स्किल चांगली होत नाही, तोपर्यंत तुम्ही चांगली पर्सनॅलिटी डेव्हलप करू शकत नाही. व्हेरी सिम्पल. बिकॉज the one who listens in right way, the one who listens in right way can respond in right way. Simple. काय बोललो मी? The one who listens in right way can respond in right way. जर तुमची ऐकण्याची क्षमता चांगली असेल तर तुमची बोलण्याची क्षमता पण चांगली होणार आहे. जर तुम्ही चांगलं प्रॉपरली ऐकलंच नाही एखादं वाक्य किंवा एखादं सेंटेन्स, आणि तुम्हाला जर त्यावरती प्रश्न विचारला तर तुम्ही त्याचं उत्तरच देऊ शकणार नाहीये. सिम्पल. बिकॉज यू डिडंट हॅव लिसन दॅट प्रॉपरली, राईट? तुम्ही ते ऐकलंच नाहीये प्रॉपरली. जोपर्यंत तुम्ही प्रॉपरली ऐकत नाही, लक्ष देऊन समजत नाही, तोपर्यंत तुम्ही उत्तर पण चांगल्या प्रकारे देऊ शकत नाही. सिम्पल. द वन हु लिसन्स प्रॉपरली कॅन रिस्पॉन्ड प्रॉपरली. जे चांगल्या प्रकारे ऐकण्याची क्षमता ठेवतात ते चांगल्या प्रकारे बोलण्याची पण क्षमता ठेवतात. दॅट्स वाय देर आर दी 4 पॉइंट्स टू लिसन इन राईट वे. कन्सिडर दी अदर्स पर्स्पेक्टिव्ह.
अदर्स पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय? खूप महत्वाची गोष्ट आहे. जेव्हाही आपण एखाद्या सोबत बोलत असतो, राईट, वेन एव्हर वी आर डिस्कसिंग समथिंग विथ समवन, वी ऑलवेज थिंक ऑफ प्रूव्हिंग समथिंग. आपण नेहमी चर्चा करताना वाद घालण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्याकडनं वाद घातले जातात. सिंपल. बट आपण जर पुढच्याची भावना आणि पुढच्याचं काय म्हणणं आहे ते जर समजून घेण्याचा प्रयत्न केला ना, देन दी कम्युनिकेशन विल बी ऍट दी बेस्ट लेवल. तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही बोला, बिलकुल बोला, बट पुढच्याला बोलूनच द्यायचं नाही असं नका करू. बरेच वेळा असं होतं ना, इट हॅपन्स विथ फ्रेंड्स, विथ रिलेटिव्ह. आपल्याला जे बोलायचे ते आपण बोलणारच, आपण ऐकूनच घेणार नाही. आपण अशाच लेवलपर्यंत जातो. मला जे बोलायचं ते मी बोलणार आहे, मला बाकी काहीच घेणं देणं नाहीये, तुम्हाला काय वाटतं याचा मला काहीच विचार करायचा नाही. असं होतं ना बरेच वेळा, राईट? फ्रेंड्स मध्ये होतं, रिलेटिव्ह मध्ये होतं. बट पुढच्यांचं जे म्हणणं आहे ते जर आपल्याला समजलं ना, त्यांचं काय म्हणणं आहे ऍक्च्युली, एक राईट वे मध्ये जर कळलं ना आपल्याला, तर आपण अजून चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतो. आपल्याला जर माहित आहे ना आपण राईट आहे 100%, आपल्याला जे बोलायचं ते आपलं राईट आहे, इट्स ओके. पहिले त्यांचं ऐकणं गरजेचं आहे. पहिले ऐकून घेऊया, समजून घेऊ की त्यांना नेमकं म्हणायचं काय. कदाचित असं पण असू शकतं की त्यांना जे म्हणायचंय ते आपल्याला पण म्हणायचंय, होऊ शकतं असं. बट जर आपण पूर्णपणे ऐकलंच नाही तर आपण प्रॉपरली रिस्पॉन्ड पण करू शकणार नाही. मग एखाद्या डिस्कशनचं रूपांतर कशामध्ये होतं? वादविवाद मध्ये होतं. दी डिस्कशन चेंजेस इट्स वे टुवर्ड्स दी कॉन्फ्लिक्ट. सिंपल. मेनी टाइम्स इट हॅपन्स दॅट वेन एव्हर यू आर डिस्कसिंग विथ युअर फ्रेंड, तुम्ही खूप वेळा इमॅजिन करा, तुमचं जेव्हा डिस्कशन चालू असतं ना तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये, स्टार्टिंगला ते डिस्कशन असतं, बट नंतर त्याचं वादामध्ये रूपांतर पण होऊ शकतं किंवा झालेलं पण असेल. व्हाय दिस हॅपन्स? बिकॉज वी आर नॉट कन्सिडरिंग दी अदर्स पर्स्पेक्टिव्ह. पुढच्याचं म्हणणं काय, कमीत कमी ते तर ऐकून घेऊ आपण. आपल्याकडे वेळ आहे, आपण आपलं मत मांडू शकतो, नो प्रॉब्लेम. बट टू लिसन समवन इज द बेस्ट ऍक्टिव्हिटी टू डू. सो ऑलवेज लिसन दी अदर्स पर्स्पेक्टिव्ह, देन वी कॅन टॉक इन राईट वे. शो पीपल अबाउट अंडरस्टँडिंग. समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण त्यांचं मत समजून घेणं खूप गरजेचं आहे की नेमकं त्यांना म्हणायचं काय. कधी कधी शब्द वेगळे असतात बट मिनिंग वेगळंच बोलायचं असतं. सो आपण ते प्रॉपरली समजून घेणं गरजेचं आहे, लक्ष देऊन ऐकणं गरजेचं आहे. शो पीपल अबाउट अंडरस्टँडिंग. इग्नोर नका करू कोणत्या व्यक्तीला. जेव्हा एखादी व्यक्ती बोलत असते ना आपल्यासोबत, डोंट इग्नोर देम. आपण जर इग्नोर केलं तर आपण प्रॉपरली ऐकू शकणार नाही, आणि नाही ऐकलं प्रॉपरली तर त्यांच्यासोबत आपलं चांगलं डिस्कशनच होणार नाहीये. सो डोंट इग्नोर, लिसन. काही प्रॉब्लेम नाही, लिसन अँड देन रिस्पॉन्ड. शेअरिंग वर्सेस इम्पोजिंग दी ओपिनियन्स. सिम्पल. तुम्ही तुमचं मत मांडू शकता, तुम्हाला पूर्ण अधिकार आहे तुमचं मत मांडण्यासाठी, डोंट वरी अबाउट दॅट. बट एखाद्या ठिकाणी मत मांडणं आणि एखाद्या ठिकाणी प्रेशराईज एखाद्या व्यक्तीला करणं की माझंच बरोबर आहे तुम्ही ऐकूनच घ्या, हे चुकीचं आहे. एखादी गोष्ट, मत मांडणे एखाद्या गोष्टीमध्ये आणि एखादी गोष्टीमध्ये बळजबरीने आपण त्यांना फोर्स करणे आपलं ऐकण्यासाठी, यात फरक आहे. देर इज अ डिफरन्स इन दिस टू. सो वेन एव्हर वी आर हॅव्हिंग आवर ओपिनियन विथ समवन, देन वी कॅन जस्ट शेअर आवर ओपिनियन. जसं मी तुम्हाला माझ्या ओपिनियन्स कधी कधी शेअर करत असतो की तुम्ही लाजू नका, तुम्ही घाबरत नका जाऊ. बरंच कंटेंट मी आउट ऑफ दी बॉक्स सांगत असतो तुम्हाला, पीपीटीच्या बाहेरचं, राईट, की तुम्ही असं करा, घाबरू नका, कॅमेरा ऑन करत चला. कारण की कॅमेरा ऑन केल्याने कॉन्फिडन्स वाढतो, तुमची पर्सनॅलिटी बूम होते, तुमची पर्सनॅलिटी हाय लेवलला पोहोचते. इट हॅपन्स, राईट, हे हळूहळू होतं. बट इम्पोजिंग दी ओपिनियन्स मीन्स वॉट? नाही, तुम्हाला कॅमेरा ऑनच करावा लागेल, नाहीतर मी लेक्चर बंद करून टाकेल. मग ते इम्पोजिंग झालं, मला ते करायचं नाहीये. आय डोंट वॉन्ट टू प्रेशराईज दी स्टुडंट्स फॉर दॅट. मला ते फक्त तुम्हाला समजून सांगायचं की व्हाय इट इज इम्पॉर्टंट. दॅट इज दी शेअरिंग दी ओपिनियन्स. आणि हे पर्सनल लेवलला आहे. व्हाय? बिकॉज तुमचे सगळ्यांचे कॅमेरा बंद जरी असले किंवा चालू जरी असले, त्यामुळे माझ्या लाईफमध्ये किंवा माझ्या पे आउट मध्ये काही डिफरन्स होणार आहे का? नाही. मला जितकं अमाऊंट भेटणार होतं तितकंच भेटणार आहे. बट वाय आय एम टेलिंग यू स्टील? बिकॉज त्याने तुमचाच फायदा होणार आहे. ऍज अ पर्सन, ऍज अन इंडिव्हिज्युअल, जेव्हाही आपण लाजत नाही किंवा जेव्हाही आपण एक बोल्ड पर्सनॅलिटी बनतो, तेव्हा लोक आपल्याला अप्रिशिएट करतात, लोक आपल्याला प्रेफरन्स देतात. हा फरक आहे. हा तुम्हाला पुढे गेल्यानंतर हळूहळू समजायला लागेल. आता तुम्ही त्या अनुभवात नाही आलेले, यू आर नॉट एक्सपिरियन्सिंग दॅट बिकॉज यू आर ऍज अ स्टुडंट.
बट जेव्हाही पुढे जाल तेव्हा तुम्हाला समजायला लागतील गोष्टी की हो, समोर यावंच लागतं, फेस टू फेस यावंच लागतं. जर तीच प्रॅक्टिस तुमची आजपासून असेल, देन जस्ट इमॅजिन की तुमचा कॉन्फिडन्स किती चांगला इम्प्रोव्हाइज होईल. जस्ट इमॅजिन हाऊ गुड पर्सनॅलिटी यू विल हॅव, हाऊ गुड ॲटिट्यूड यू विल हॅव इन सराउंडिंग अँड सोसायटी. दॅट इज इम्पॉर्टंट. ओके. सो शेअरिंग वर्सेस इम्पोजिंग दी ओपिनियन्स. तुम्ही तुमच्या ओपिनियन्स फक्त शेअर करू शकता, तुम्ही एखाद्याला इम्पोज नाही करू शकत किंवा फोर्सफुली नाही टाकू शकत. त्याला म्हणतात शेअरिंग वर्सेस इम्पोजिंग दी ओपिनियन्स. ठीक आहे. ओके. तर हे पॉइंटर्स होते महत्वाचे की जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. पर्सनॅलिटी डेव्हलप करायचं म्हणजे इट्स नॉट अ स्मॉल थिंग ऍक्च्युली. ही एक लेंदी प्रोसेस असते. हे एका रात्रीतून होत नसतं. तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते, तुम्हाला स्वतःला कॉन्फिडंट फील करावं लागतं, तुम्हाला स्वतःवर भरोसा ठेवावा लागतो सर्वात पहिले. तुम्ही असं नका विचार करू की मी खूप गरीब फॅमिलीतून आहे, मी खूप ग्रामीण भागातून आहे. जो काही आपला भाग असेल, येवला, रोटेगाव असो, आजूबाजूचा धानोरे असो, कोपरगाव असो, संजीवनी असो, आपण तिकडच्या ग्रामीण भागातले जरी असू द्या, खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे लोकांनी खूप साध्या ठिकाणावरनं ग्रो करून हाय लेवल अचीव्ह केलेली आहे. ओके. दॅट कॅन बी जस्ट वन पॅरामीटर ऑफ आवर बॅकग्राऊंड. बट याचा अर्थ असा नाही की तुमची प्रगती, तुमची प्रोग्रेस त्यामुळे थांबू शकते. जर तुमच्यात खरंच पोटेन्शियल असेल आणि तुम्हाला खरंच ग्रो होण्याची इच्छा असेल ना लाईफमध्ये, तर तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. इम्प्रोव्हाइज युअर सेल्फ. आज सोशल मीडिया इतकी स्ट्रॉंग आहे, तुमच्याकडे इंटरनेट आहे, तुमच्याकडे आज मी इथे बसलेलो आहे वेगळ्या ठिकाणी, तुमच्याशी मी बोलतोय. जस्ट इमॅजिन की आपल्यामध्ये किती पॉवर आहे. हाऊ यू कॅन डेव्हलप इट, राईट? सो डोंट वरी अबाउट व्हॉट इज हॅपनिंग विथ यू. जस्ट बी कॉन्फिडंट अँड स्वतःवर भरोसा ठेवा. ओके. दॅट इज इम्पॉर्टंट. अँड आस्क क्वेश्चन्स. मी नेहमी सांगितलेलं आहे की प्रश्न विचारत चला, प्रश्न विचारत चला, बिकॉज इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. वाय? Because whenever we are asking questions to someone, whenever we are in session or whenever we are in the seminar, at that time it looks that the person is interested. तुमचा इंटरेस्ट आहे, तुम्ही लक्ष देऊन ऐकत आहात, त्यावरनं समजतं की तुम्ही अटेन्शन देतायत. ओके. ते महत्वाचं आहे. म्हणून क्वेश्चन विचारत जायचे. क्वेश्चन विचारणं ही एक चांगली सवय आहे, चांगलं एक ऍटिट्यूड आहे. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ऑलवेज आस्क क्वेश्चन्स वेन एव्हर यू आर हॅव्हिंग डाऊट. ओके. ठीक आहे. ओके. नेक्स्ट. ओके. सो लिसनिंग बेटर मीन्स व्हॉट? देर आर 4 पॉइंट्स. कन्सिडरिंग दी अदर्स पर्स्पेक्टिव्ह. दुसऱ्यांचं मत काय आहे ते समजून घ्यायचं. शो पीपल अबाउट दी अंडरस्टँडिंग. तुम्ही समजून घेताय पुढच्याचं पण म्हणणं, ते पण त्यांना दाखवा की तुम्ही ऐकताय. इग्नोर नका करू, ते पण ऐकून घ्या. शेअरिंग वर्सेस इम्पोजिंग दी ओपिनियन्स. तुमचं मत मांडण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज शेअरिंग दी ओपिनियन्स, नॉट इम्पोजिंग. इम्पोजिंग म्हणजे फोर्सफुली आपण एखाद्याला काहीतरी सांगणं. तसं नाही करायचंय आपल्याला. अँड आस्क क्वेश्चन्स, दी लास्ट वन. Asking questions means it shows that you are really listening to the seminar or session and you are interested in that. त्याने कळतं. आणि तुमचे डाऊट्स कधी पण विचारत चला, काही असलं तर. जसं मी तुम्हाला नेहमी विचारत असतो की काहीही कन्फ्युजन जर असेल तर ते विचारत चला, ते खूप महत्वाचं आहे. ओके. हाऊ टू स्टार्ट ए कन्व्हर्सेशन. हाऊ टू स्टार्ट ए कन्व्हर्सेशन खूप महत्वाचं आहे. आपल्याला असं वाटतं की चला ठीक आहे, आपण अनोळखी व्यक्तींशी बोलूया, किंवा नवीन एखादी व्यक्ती आपल्याला भेटते त्यांच्याशी बोलणार आहे आपण, आपल्याला माहिती आहे बोलावंच लागणार आहे. बट स्टार्ट कसं करणार आहे किंवा काय बोलणार आहे, किंवा एखाद्या व्यक्तीशी आपल्याला डायरेक्टली बोलायचंय, काय बोलणार आहे, हे सगळं आहे. डोंट बी शाय. पहिली गोष्ट म्हणजे लाजू नका. जसं मी नेहमी सांगत आलेलो आहे की जेव्हाही आपण एखादी गोष्ट करण्यास लाजतो, एखाद्या ठिकाणी बोलण्यासाठी लाजतो, तेव्हा आपला कॉन्फिडन्स खूप खाली येतो. सो डोंट हॅम्पर युअर कॉन्फिडन्स. तुमचा कॉन्फिडन्स ब्रेक नका करू कधीच. मी खूप वेळा सांगितलंय, लाजणं सोडून द्या.
डोंट बी शाय. त्याने काहीच अप्रिशिएशन भेटणार नाहीये तुम्हाला. तुम्हाला कोणीच असं म्हणणार नाही की वाव, खूप चांगले स्टुडंट आहे, तुम्ही किती लाजताय. राईट? असं म्हणणार आहे का कोणी? वाव, किती लाजताय तुम्ही, किती छान वाटताय लाजल्यावर. नो. वी आर ॲट अ प्रोफेशनल लेवल, राईट? लाजणं सोडून द्या. अँड इट इज दी बेस्ट प्रॉपर्टी ऑफ अन इंडिव्हिज्युअल. तुम्ही कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जॉब करणार आहे भविष्यामध्ये. तुम्ही कम्प्युटर एक्सपर्ट्स आहात, तुम्ही IT एक्सपर्ट्स आहात. तुमची पोझिशन तुम्ही तशा प्रकारे इमेजिन करा. तुम्ही स्वतःलाच जर कमी समजत असाल तर तुमचा कॉन्फिडन्स पण खाली येईल आणि तुम्ही लाजणार पण आहे. तुम्ही लाजणार पण आहात. सो पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला कमी नका समजू बिलकुल. मी खूप वेळा सांगितलंय. सेकंड थिंग, डोंट बी शाय. बी कॉन्फिडंट. तुम्ही जेव्हा लाजणं सोडून द्याल तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक बूस्ट होणार आहे. सिम्पल. ओके. वेअर टू स्टार्ट. एनिवेअर म्हणजे वेअर टू स्टार्ट म्हणजे सुरू काय करावं. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या ठिकाणी बसलेले आहात, तुमच्या शेजारी कोणीतरी पर्सन येऊन बसले बस स्टँडला. बस स्टँडला तुम्ही बसलेले आहात, बसची वाट बघत आहात. अँड समवन इज सिटिंग नियर यू. कोणी मावशी काका बसलेले आहेत. ठीक आहे. तुम्हाला पण बोर होतंय, चला काहीतरी चर्चा करूया असं वाटतंय. यू आर थिंकिंग ऑफ डिस्कसिंग समथिंग. वेअर टू स्टार्ट. काय सुरू करावं, काय बोलावं. तुम्ही काही डिस्कस करू शकता. की बस कधी येईल काय माहित, कसं वातावरण आहे, पावसाळा चालू आहे, खूप पाऊस पडू शकतो आज. काहीही तुम्ही सुरू करू शकता. डोंट बी अफ्रेड ऑफ एनिथिंग. जेनेरिक क्वेश्चन्स तुम्ही अशा प्रकारे विचारा की पुढच्या व्यक्तीला कम्फर्टेबल फील होईल. कुठले आहात तुम्ही, कुठे जायचंय, बऱ्याच गोष्टी विचारू शकतात डिपेंडिंग ऑन दी पर्सन सिटिंग बिसाइड यू. सो whenever you are sitting at some place and whenever a chance come to talk to strangers, अनोळखी व्यक्तींशी बोलण्याचा जेव्हा चान्स येतो आणि आपल्याला जर ते कम्फर्टेबल वाटत असेल त्यांच्याशी बोलताना, असं गरजेचं नाही की प्रत्येक व्यक्तीशी बोललंच पाहिजे. कधी कधी आपला कम्फर्ट पण महत्वाचा असतो ना. समोरची व्यक्ती चांगली जर नसेल, चांगली जर त्यांच्यात भावना नसेल आपल्याबद्दल, तर कशाला बोलायचंय, राईट? जर पण एखादी चांगली व्यक्ती आपल्या बाजूला आहे, काका मावशी बसलेले आहेत, आपल्याला काहीतरी बोलायचंय किंवा त्यांना काहीतरी आपल्याशी बोलायचंय, डिस्कस विथ देम, नो प्रॉब्लेम. काहीही डिस्कशन तुम्ही सुरू करू शकता. याने काय होणार आहे, जी आपल्याला लाज वाटते ना सोसायटीमध्ये किंवा जी आपल्याला शायनेस असतो, तो कुठे ना कुठे कमी होतो. इट इम्प्रोव्हायझेस आवर कॉन्फिडन्स. इट इम्प्रोव्हायझेस द डिस्कशन इन पब्लिक फोरम्स. याने आपलं पब्लिक प्लेसला डिस्कशन केल्यामुळे ती ऍबिलिटी आपली सुधारते. ते खूप महत्वाचं आहे. जेव्हाही आपण समाजामध्ये बोलतो, नवीन नवीन गोष्टींबद्दल चर्चा करतो, ऍट दॅट टाइम वी गेट टू लर्न समथिंग न्यू. आपल्याला काहीतरी नवीन सुद्धा शिकायला भेटतं. अँड ऑल्सो द कॉन्फिडन्स इन्क्रीजेस. तुम्ही कधी पण विचार करा, तुम्ही जेव्हा बोलतात, कॉन्फिडेंटली बोलतात ना एखाद्या व्यक्तीसोबत, अनोळखी व्यक्ती असू द्या किंवा ओळखीची असू द्या, तुम्हाला त्या गोष्टीबद्दल नॉलेज आहे, फॉर एक्झाम्पल आहे तुम्हाला नॉलेज, तर तुम्ही इमॅजिन करा तुम्ही खूप कॉन्फिडेंटली बोलाल त्यांच्यासोबत, कारण की तुम्हाला त्या गोष्टीतलं नॉलेज असतं. सो हळूहळू गोष्टी जनरिकली स्टार्ट करा, जनरल डिस्कशन स्टार्ट करा. असं गरजेचं नसतं की तुम्ही बोललंच नाही पाहिजे कोणाशी. बोलत चला. एक्सप्रेस युअर सेल्फ सो दॅट युअर पर्सनॅलिटी विल एनहान्स. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग टू एक्सप्रेस युअर सेल्फ. स्वतःचं मत मांडत चला, बोलत चला. ठीक आहे. लकीली आपल्याला अनलिमिटेड टॉक टाइम भेटलेला आहे. देवाने असं नाही म्हणलेलं की तथास्तु तुम्हाला 1 कोटी शब्द भेटलेले आहेत आयुष्यभर, ते जपून वापरा. असं तर नाहीये ना. अनलिमिटेड वर्ड्स वी हॅव गॉट टू टॉक. सो एक्सप्रेस युअर सेल्फ, बोलत चला. ठीक आहे. बी नॅचरल. नॅचरल राहा, फेक नका हो. फेक फेक नाही होणं म्हणजे काय, आपण उगाच फेक हसतोय किंवा फेक कोणाची तरी वागतोय, फेक बोलतोय, आपल्याला कम्फर्टच नाहीये पुढच्या व्यक्तीशी बोलण्यामध्ये, तरी पण आपण फेक दाखवतोय की हो आपण बोलतोय, डिस्कस करतोय. नो, इट्स नॉट नेसेसरी. जे तुम्ही नॅचरल आहात ना तसेच राहा. किंवा फॉर एक्झाम्पल तुम्हाला खूप सोफिस्टिकेटेड, खूप हाय लेवलचे पर्सन भेटले, तुम्ही उगाच काहीतरी इंग्लिश वेगवेगळी बोलायला जाल आणि चुकाल. डोंट फेक इट. तुम्हाला येत नाहीये चांगल्या प्रकारे इंग्लिश, इट्स ओके, तुम्ही वेगळी लँग्वेज युज करा. नॉट नेसेसरी की तुम्ही त्यावेळेस इंग्लिशच बोललं पाहिजे. एखादी गोष्ट तुम्हाला विचारली, तुम्हाला जर ती जास्त प्रमाणात येत नाहीये त्याचं एक्सप्लेनेशन, तर तुम्ही थोड्या प्रमाणात सांगा एखाद्याला समजून, काहीच प्रॉब्लेम नाहीये. इट्स ओके. बट बी नॅचरल. आपण जेव्हा फेक दाखवायला लागतो स्वतःला, तेव्हा थोड्या वेळासाठी आपण फेक दाखवू शकतो, थोड्या प्रमाणातच आपण फेक दाखवू शकतो. जर ती गोष्ट हाय लेवलला जर पोहोचली, तर कुठे ना कुठे क्लॅरिटी येऊन जाते समोरच्याला की हे खोटं बोलतायत किंवा हे फेक वागतायत, ते कळतं.
सो बी नॅचरल. यामध्ये एक्झाम्पल अलिबाबाचं मी का दिलंय? जॅकमा असो अलिबाबाचे, म्हणजे अशी अशी पर्सनॅलिटीज आहे की ते खूप नॅचरल होते. भाषण देताना खूप नॅचरली भाषण द्यायचे, एकदम सिम्पल आणि जनरल भाषण, घाबरायचं नाही काय नाही, एकदम फ्रीली. त्यांचं भाषण इतकं स्ट्रॉंग असायचं की त्यांच्या सेमिनार नंतर म्हणजे लोकांचा इंटरेस्टच निघून जायचा दुसऱ्याचं भाषण ऐकण्याचा. लोकांना असं वाटायचं की त्यांचंच भाषण कंटिन्यू चालावं. पीपल ऑफ सच वेर गेटिंग अट्रॅक्टेड टुवर्ड्स हिज स्पीच. खूप नॅचरल स्पीच देणं गरजेचं आहे, खूप नॅचरल असणं गरजेचं आहे, राईट? सो आपण नॅचरल राहणं, आपण नॅचरल वागणं, आपण ट्रान्सपरंट राहणं, आपली पर्सनॅलिटी ट्रान्सपरंट ठेवणं खूप महत्वाचं असतं. उगाच काहीतरी वेगळं दाखवण्याच्या मागे जाऊ नका, किंवा वेगळी पर्सनॅलिटी दाखवण्याच्या मागे जाऊ नका. कोणाला तरी आपण रिप्रेझेंट करतोय की कोणातरी सारखं दिसायचंय आपल्याला, किंवा कोणत्या तरी व्यक्तीसारखं वागायचंय. नॉट नेसेसरी. तुमची एक वेगळी ओळख तयार करा, वेगळी पर्सनॅलिटी तयार करा. इट्स ओके, बट बी नॅचरल. ओके. डोंट फेक. डोंट फेक इट. फेक इट इन द सेन्स, खोटं दर्शवू नका स्वतःला. एक ठराविक लेवलपर्यंत इट्स ओके टू इम्प्रेस समवन और समथिंग लाईक दॅट, बट आपण ते परमनंटली नाही करू शकत. ते कळून जातं लगेच मग. ठीक आहे. अँड मेक अदर्स कम्फर्टेबल. पुढच्या व्यक्तीला आपल्यासोबत बोलताना कम्फर्टेबल वाटलं पाहिजे असं काहीतरी बोला. ठीक आहे. तरच डिस्कशन चांगलं होणार आहे. सिम्पल. पुढची व्यक्ती जर आपल्यासोबत कम्फर्टेबलच नाहीये तर डिस्कशनच होणार नाहीये, प्रॉपरली डिस्कशनच होऊ शकत नाही. सो जेव्हाही आपण एखाद्या व्यक्तीसोबत बोलतो तेव्हा पुढच्या व्यक्तीला आपलेपणा वाटला पाहिजे, आपुलकी वाटली पाहिजे, बोलताना चांगलं वाटलं पाहिजे आपल्यासोबत. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ मेकिंग अदर्स कम्फर्टेबल विथ आवर सेल्फ. सो हाऊ टू स्टार्ट अ कन्व्हर्सेशन? डोंट बी शाय. लाजायचं बिलकुल नाहीये. वेअर टू स्टार्ट? एनिवेअर. काही पण टॉपिक तुम्ही घेऊ शकता, कोणाशी पण काही बोलताना, जनरिक टॉपिक. थर्ड थिंग इज बी नॅचरल, अँड फोर्थ इज मेकिंग अदर्स कम्फर्टेबल. दॅट्स इट. अंडरस्टूड? समजलंय सर्वांना? समजलंय? Yes, sir. ओके, गुड. So what we discussed today? We discussed the 4 slides. फर्स्ट वन वॉज दी ब्रेकिंग दी शायनेस. लाज बाळगायची नाहीये. मिरर प्रॅक्टिस नक्की करायची. टॉकिंग टू स्ट्रेंजर्स. कम्फर्ट झोनच्या बाहेर या, अनोळखी लोकांशी पण बोलायला सुरुवात करा जेव्हा तुम्हाला कम्फर्ट वाटेल, चांगलं वाटेल. शिफ्ट फ्रॉम दी सेल्फ फोकस्ड अटेन्शन. कोणीच परफेक्ट नाहीये या जगामध्ये, हे लक्षात असू द्या. काहीच घाबरायची गरज नाहीये. बिलकुल असा विचार करू नका की मी परफेक्ट नाहीये, बाकीचे मला हसतील. नो, इट्स ओके. कोणीच परफेक्ट नाहीये. डोंट वरी. डोंट गेट युअर सेल्फ बॉटल्ड अप. तुम्ही एका बाटलीमध्ये काय ठेवलेलं आहे ते दिसतच नाही आतमध्ये काय, तर काहीच अर्थ नाही त्याचा. तुम्ही स्वतःला दाखवा. एक्सप्रेस युअर सेल्फ. तुमचं पोटेन्शियल कळू द्या लोकांना. तुमच्यामध्ये टॅलेंट जर असेल तर ते दाखवा. ओके. नेक्स्ट वन वॉज दी गिफ्टिंग युअर सेल्फ दी सेल्फ कॉन्फिडन्स. एसओए टेक्निक मीन्स वॉट? जेव्हाही तुम्हाला कम्फर्ट वाटणार नाही तुमच्या स्वतःबद्दल, कॉन्फिडंट लूज होईल तुमचा, तेव्हा तुम्ही काय काय अचीव्ह केलेलं आहे तुमच्या लाईफमध्ये ते आठवा. की तुम्ही कोणासाठी काही चांगलं केलेलं असेल, तुम्ही कुठेतरी चांगलं परफॉर्म केलेलं असेल. जस्ट रिमेंबर दॅट. इट विल एनहान्स युअर कॉन्फिडन्स. ते तुमचा कॉन्फिडन्स वाढवून देईल. एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल मीन्स वॉट? डोंट डिपेंड ऑन एक्सटर्नल फॅक्टर्स. की मी कसं दिसतोय, लोक मला काय बोलतील, किंवा यांना माझं स्पीच आवडेल का, हे सगळ्या गोष्टी. डोंट डिपेंड. डोंट वरी अबाउट अदर पीपल. बिल्ड RIR. बिल्ड RIR मीन्स रिस्पॉन्सिबिलिटी, इन्स्टिंक्ट अँड रिअलायझेशन. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे तुमच्या आयुष्यात जे पण काही होतंय, जे पण काही डिसिजन्स तुम्ही घेत आहात, त्याला जबाबदारी तुम्ही स्वतः घ्या. जेव्हा तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतात तुमच्या आयुष्याची, तेव्हा तुमची मॅच्युरिटी लेवल खूप टॉप लेवलला जाते. इन्स्टिंक्ट असू द्या, स्वतःवर भरोसा ठेवा. स्वतःची इन्स्टिंक्ट असू द्या पॉझिटिव्ह, अँड रिअलाइज करा की तुमच्या लाईफमध्ये काहीतरी चांगलं होईल. बी इन दॅट रिअलायझेशन and breaking the big targets into the smaller goals so that it will help you to achieve it in very easy way. Third one was listening in better way. दुसऱ्यांचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे तो समजून घ्यायचा. कन्सिडर दी अदर्स पर्स्पेक्टिव्ह. शो पीपल अबाउट दी अंडरस्टँडिंग. तुम्ही समजून घेताय असं त्यांना दाखवा. शेअरिंग वर्सेस इम्पोजिंग दी ओपिनियन्स. तुमचं मत काय आहे ते बिलकुल मांडा तुम्ही, पण एखाद्यावर विनाकारण फोर्स नका करू की नाही तुम्ही माझं ऐकलंच पाहिजे. नो नो, नॉट लाईक दिस. तुमचं मत मांडू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये,
अँड आस्क क्वेश्चन्स. कधीही तुम्हाला डाऊट आला एखाद्या गोष्टीबद्दल तर तुम्ही तुमचे क्वेश्चन्स पण विचारू शकतात, लाजायची काहीच गरज नाही. अँड द लास्ट स्लाइड वॉज हाऊ टू स्टार्ट अ कन्व्हर्सेशन. डोंट बी शाय, लाजू नका. वेअर टू स्टार्ट, एनीवेअर, कुठेही सुरुवात करा. बी नॅचरल ॲज आय टोल्ड यू. अँड मेक अदर्स कम्फर्टेबल. दुसऱ्यांना कम्फर्ट द्या, दुसऱ्यांना कम्फर्टेबल फील होईल असं बोला. ठीक आहे. ओके, दिस वॉज फॉर टुडे. बाकीच्या ज्या स्लाइड आहे त्या नंतर आपण डिस्कस करणार आहोत. ओके. सो काही विचारायचंय कोणाला तर विचारू शकतात. आपल्याकडे 2 मिनिट 5 मिनिट आहे. सी, लर्न दिस. हे तुम्हाला खूप स्टार्टिंगला भेटलेलं आहे, तुमच्याकडे वेळ आहे इम्प्रोव्हाइज करण्यासाठी. तुम्हाला जर खरंच चांगलं अचीव्ह करायचं असेल लाईफमध्ये तर लिटरली यू कॅन प्रॅक्टिस दिस. जे पण काही सांगितलं आहे प्रेझेंटेशन मध्ये, इट इज व्हेरी गुड थिंग. या ऍक्टिव्हिटीज खूप चांगल्या आहेत तुमच्यासाठी. सो प्रॅक्टिस इट अँड इम्प्रोव्हाइज युअर सेल्फ. इट विल रिअली हेल्प यू अ लॉट. ओके, अंडरस्टूड. समजलं सर्वांना चारी पण स्लाइड्स? ओके, नो डाउट एनीवन? ओके, ठीक है. देन वी विल वाइंड अप टुडे एंड वी विल मीट इन नेक्स्ट सेशन. ओके, ठीक है. थैंक यू ऑल. थैंक यू सो मच.